तर मित्रांनो बघा, मागच्या व्हिडिओप्रमाणेच मी तुम्हाला सांगितलंच असं होतं की याच्यात 10 ml पाणी घेऊन आपण हे ट्रायकोडर्माचं जे पावडर आहे त्याची बीज प्रक्रिया याच्यातच मिक्स केलं होतं आणि या पाकिटमध्ये टाकलं होतं. बूस्टरची तूर आहे BDN 716, याच्यात मिक्स केलं होतं. बरोबर प्रॉपर मिक्स केल्यानंतर हे असं याच्यावर टाकून घ्यायचं आहे, एखाद्या पॉलिथिनवर वगैरे, आणि असं बरोबर सुकू द्यायचं आहे. आणि याची महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की हे सावलीच्या खाली ठेवायचं आपल्याला, सावलीच्या खाली याला सुकू द्यायचं आहे जरा. ठीक आहे. याच प्रकारे आपण हे पहिलं जे बियाणं आपण ठेवलेलं होतं हे सुकलं आहे. तर आता आपण याला या क्षेत्रात, आता हे बघा आपण याच्यात घेतलं आहे ते आता आपण तिथं चालवणार आहे, याची लागवड करणार आहे आता. तर घे ना हे मशीन, उचलून घ्या तिकडं डायरेक्ट. हे जे टोकन यंत्र आहे एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड होते याची. आपण सध्या एक एक दाणा टाकतो याचा, एक एक दोन दोन असे दाणे पडतात. तर आता बघा हे कसं आहे माहिती आहे का, आपण याच्यात जोडवळ लावणार आहे. हे आणि हे या दोन वळी लावणार आहे. याच्यात आपण सोयाबीन घेणार आहे. चालू दे, वापस येताना एक मिनिट. बघा अशा प्रकारे हे पटगिलवारची जे मशीन आहे यांनी आपण टोकन यंत्राने तूर लागवड करत आहे. तसं खोल जाते याचा दाणा जरा. हे बघा हे दोन जोडवळ लावणार आहे आपण, आणि इथे हे जे आहे मधातलं याच्यावर आपण सोयाबीन लावणार आहे. परत हे जोडवळ, परत सोयाबीन. तर या अशा प्रकारे आपण हे बूस्टर तुरीचं नियोजन यावर्षी करणार आहे. तर तुम्हाला पुढचं नियोजन जर बघायचं असेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि याच्याच तुरीच्या बाजूचा जो प्लॉट आहे इथं आपण कापूसची लागवड केली आहे, पराठीची लागवड केली आहे. याचं नियोजन आपण दादा-लाड पद्धतीने करणार आहोत. तर 3x1 हे पण आपण सरीवरच घेतलेली आहे, बेडवरच घेतलेली आहे. हे पराठीची लागवड आहे ते पण बेडवर आहे. 3x1चं अंतर याचंही आहे, हे 3 फुटाचं अंतर आहे. आणि झाडातलं अंतर आहे 1 फूट. 3x1 वर याची लागवड आपण करतो आहे. हे बघा याची लागवड चालू आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर. आपल्याकडे 2 मशीन आहे, दोन्ही मशीन चालू आहेत. आज आहे 20 जून 2025. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.